नमस्कार, मी धन्यता सोनकांबळे। आपण पाहत आहात नागराज न्यूज। पाहूयात आताची सर्वात मोठी बातमी। लातूर जिल्ह्यातील निलंगा येथे फोनच्या टावरवर चढून शोले स्टाईल आंदोलन करण्यात आले। गेली अनेक महिन्यांपासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी अंतरवली सराटी येथे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आंदोलन उपोषण करत आहेत। मात्र मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळत नाही याची धन संपूर्ण महाराष्ट्रात पसरली असतानाही शिंदे सरकारने यावर केवळ बघ्याची भूमिका घेतली आहे। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळत नाही, अनेक आंदोलने उपोषण करण्यात येत आहेत। हा संघर्ष लढा सुरू आहे। सरकारला जाग येत नाही यासाठी लातूर जिल्ह्यातील निलंगा येथे सकल मराठा समाजाच्या वतीने फोनच्या टावरवर चढून शोले स्टाईल आंदोलन करण्यात आले। तर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मुंडन करूनही सरकारचा निषेध करण्यात आला। यावेळी अवघ्या 10 वर्षाच्या बालकांनी सरकारला सद्बुद्धी देवो म्हणून मुंडन करून सरकारचा निषेध केला। माझे नाव जाधव श्लोक। जय जिजाऊ जय शिवराय। मला रात्री कळाले की निलंग्यात या ठिकाणी मुंडन करण्यात येत आहे। मग मी विचारलं सर्वांना की का मुंडन करण्यात येत आहे। तरी जरांगे पाटील यांच्या उपोषणासाठी मुंडन करायचं आहे, तरी मी मुंडन केलेलं आहे। जय जिजाऊ जय शिवराय। आरक्षणाचा लढा हा गेले अनेक वर्षापासून महाराष्ट्रात चालू आहे, पण मनोजदादा जरांगे पाटील यांना बसून आता वर्षही संपून गेलेलं आहे। तरीही सरकार कुठल्याही मागणीला मान्यता देत नाही, सातत्याने तोंडाला पाणी पुसण्याचं काम करत आहे। याचा निषेध अनेक मार्गाने करण्यात आलेला आहे। एवढा करूनही सरकारला त्याचे डोळे जाग्यावर येत नाही आहे, त्याचं डोकं ठिकाणावर येत नाही आहे। म्हणून आज गावागावामध्ये अनेक ठिकाणी आंदोलनं केली जातात। त्याचाच एक भाग म्हणून छत्रपती शिवाजी महाराज चौक निलंगा या ठिकाणी आम्ही सर्व सकल मराठा समाज बांधवाच्या वतीनं या ठिकाणी मुंडन आंदोलन या ठिकाणी करत आहोत। हे आंदोलन करण्यामागचं एकच हेतू आहे की आता निवडणुका अगदी जवळ आहेत, तरी सुद्धा सरकार अजूनही दखल घ्यायला तयार नाही आहे। आमचा सकल मराठा बांधव योद्धा हा गेल्या 5 दिवसापासून अन्न पाण्या वाचून उपाशी आहे। गेल्या 6व्या वेळेचं हे आंदोलन आहे, तरी या सरकारला डोकं ठिकाणावर नाही आहे। आम्ही मुंडन आंदोलन करतोय, उद्या जरी वस्तार आमच्या गळ्यावर जरी टाकला तरी आम्ही आंदोलन करायला मागे पुढे पाहणार नाही आहे। कारण आमची सगळ्यांची भावना तीव्र आहे। आमचे लहान लहान लेकरं स्वतः म्हणतात की आरक्षणाच्या लढ्यामध्ये मी सहभागी आहे। म्हणून हा का आमचा एक छोटा मुलगा सुद्धा स्वतःहून या आंदोलनामध्ये सहभागी झालेला आहे। असे शेकडो लोक या महाराष्ट्रामध्ये आंदोलन करायला तयार आहेत। हे नुसतं आंदोलन नाही आहे, तर या सरकारचे पाये सुद्धा मोडण्याची तयारी इथून पुढच्या काळामध्ये होईल आणि ते करण्याची जिम्मेदारी हा सकल मराठा समाज बांधव केल्याशिवाय राहणार नाही।